1 किलो मैदा, आता लिहितोस का? हो लिहितोय शोभा. हा 1 किलो मैदा, 1 किलो पिठी साखर, 1 किलो साखर, तिच्या थोबाडाकडे काय बघतोस? लिही ना. लिहितो. हा 1 किलो मैदा, 1 किलो पिठी साखर, 1 किलो साखर, अर्धा किलो रवा, 1 तोळा वेलची, 1 जायफळ पण लिही. भाजणीचं पीठ चारणासाठी हवाय तो. हा काय लिहिलंस? झालं सगळं? शोभा हे यादी वाचून घे. काय राहिलं असेल तर मग हा हा बरोबर आहे. हो काही आठवलं तर फोन करते तुला. चालेल. आता जा ना लवकर, आता दिवाळी संपायची. जा. हा, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बाई गेली केबल. सारखी सारखी केबल जाते. आता येऊ दे केबलचे पैसे मागायला, मग दाखवते त्याला. काय ग माऊ, बाहेर का नाही खेळायला गेलीस? सोबत चाळीत पोरं नाहीयेत का? समधी क्लासला गेलेत, दुपारी येतील. माऊ मी खेळते तुझ्या बरोबर, चल. हा पण तुला येतं का? हा मग येतं ना. भानू एक काम कर, मोने सामान घेऊन यायच्या आधी काचणी आणि पोलपाट लाटणं सगळ्या बायकांकडनं घेऊन ये. त्याच्यानंतर कारण सांगत बसतात, माझं धुवायला टाकले, ह्याच्याकडे दिले, त्याच्याकडे दिले. जा लवकर. हा 6 पडेपर्यंत माऊ. हा हे मोहन लवकर घेऊन या. नाही तोपर्यंत मी चकलीचं पीठ चाळून ठेवतो. चल. काय आहे, घरात कोणी बाई माणूस नाही आहे ना, त्यामुळे दिवाळीचा सगळा फराळ मलाच बनवावा लागतो. चल मी जातो. आणि त्याला माझ्या नावावर लिहून ठेवायला सांगा आणि आठवणीने सामान घेऊन या. हो ठीक आहे. ही लिस्ट कुठे गेली? शोभाने काय काय आणायला सांगितलं होतं? वनस्पती तूप, रवा, मैदा, साखर, साखर का पिठी साखर, आणि काय काय किती किती आणायला सांगितलं होतं ते आठवतच नाहीये. शोभाला जाऊन सांगितलं कागद कोरा आहे तर शोभाला कळेल. हे सगळं माऊनी केलंय. काही झालं तरी शोभाला नाही कळता कामा. काय वर मोहन तू आलास? हो. अरे मोने, लवकर तू सामान घेऊन आलास? पिशव्या कुठे आहेत? शोभा ती आहे. अरे सामानाच्या पिशव्या कुठे आहेत? हो ते आणणार होतो पण ती लिस्ट सगळी पुसली गेली. शोभा पुन्हा एकदा सांगतेस का काय काय आणायचं ते प्लीज? ते सामानाची यादी पुसली गेली? दाखव. पुसली गेली. दाखव यादी. ही काय? हा ही काय यादी? मी खाली मोन्या, तू खोटं बोलायला लागलास हल्ली? हा? अरे तुला कामं नाही करायची तर तसं सांगत जा, पण उगाच खोटं बोलू नकोस. आणि ही दुसरी यादी कोणाची? ते समीरला हा तरी म्हंटल, अजून यांनी कामं कशी नाही सांगितली? वाटच बघत आहे तुम्ही. हा कधी हा जातो आणि कधी त्याला सामानाची यादी देताय. समाजसेवाच कर. हा शोभा 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 मी एकदा यादी बघूया.
समीरने लिहिलेलं तसंच आहे, पण ही बाजू कोरी आहे. काय तर माऊलच विचारलं पाहिजे. आऊ. आऊ. बानू, मोन्या सामान घेऊन येईल तोपर्यंत जरा जेवणाचं बघ, नाही तर फराळ व्हायचा आणि जेवण तसंच राहायचं. हा हे घे तुझा डाळ. हा. माऊ, तुला फराळातलं काय आवडतं? अगं म्हणजे चकली आवडते, हो करंजी, हो शंकरपाळी, हो लाडू, हो अनारसे. हो अरे देवा, तुला सगळंच आवडतं. हो मला सगळं आवडतं फराळात. अगं काय ग, कुठे चाललीस? जेवणाचं करतेस ना? जा 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 जा. ही मदत करायला जाते आणि मालक अडकून बसतात. बरं मी हाय, नाही तर कसं झालं असतं मालकांचं. माझ्यामुळे का अडकेल? मी तर त्याची मदत केली. कुणाशी बोलतेस? तिच्याशी. तिला काही मदत केली ना तरी माझ्यावरच रागवते. मला माहिती आहे तू मुद्दाम असं वागतोयस ते. शोभीने सांगितलं असेल ना. अहो तसं नाही सासूबाई. अहो दादा जा ना लवकर. मास्टरडे आता तरी जा ना. अहो जा ना लवकर. हा अजून इथेच आहे. मला माहितीये कालच्या भांडणामुळे तू असं वागतोयस. अहो नाही, खरंच नाही, तसं नाही. त्यामुळे आमची कशाला हाल, आमचं तरी सामान घेऊन यायचं. हो ना. काय हो, तुम्ही अजून इथेच आहात? शोभा, ते काय झालं माहितीये का, तुझी सामानाची लिस्ट आणि सासूबाईंची सामान लिस्ट एकावर एक लिहिली गेली, त्यामुळे हे बघ सगळं मिक्स झालं, काही दिसतच नाही. हे बघ बघू, अशी लिस्ट वर लिस्ट लिहायला कोणी सांगितलं होतं? नाही, ते काय झालं शोभा, मी यादी सांगितली तेव्हा कागद कोरा होता. विचारता येतं या दोघांना काय म्हणजे. सगळं सांग ना. हा, नक्की काय झालं ते सांगा. अहो आता सांगताय का? हो सांग काय झालं. मी लिहित असताना माऊ मला मदत करत होती, आणि माऊ मदत करत असतानाच मालक, काय, तू कशाला खाली आलीस आता? मी मालकांना सांगायला आले की त्यांच्या खिशात एक कागद आहे. नाही हो, एकच कागद होता. हा बघा, शोभाकडे दिलाय तो. नाही मालक, तुमच्या खिशात एक कागद आहे, तुम्ही चेक करा. अहो खरंच सांगतो, एकच कागद होता, तो दिला मी शोभाकडे. मालक मी सांगते ना तुम्हाला, एकदा चेक करा, तुमच्या खिशात कागद आहे. मोहन, अरे भानू एवढं म्हणते तर खिशात बघायला काय अडचण आहे का? बघू. हा बघ, आहे ना. ठीक आहे, आपलीच लिस्ट आहे. अक्षर सुद्धा तुमचंच आहे. तुम्हाला सामान आणायला जायचं नव्हतं तर तसं सांगायचं होतं ना. नाटकं कशाला करायची? कशाला टाइमपास केला? तर काय, मास्टर वेंद्रा तो वेंद्राच राहणार. माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही. माहिती आहे किती शहाणा आहे तो. हा शाळा आहे, गप्प बस तू. एक मिनिट, तुमच्या भांडणाचं नंतर बघूया. दादा लवकर सामान आणा ना ते. हा मोहन, अरे मी पीठ काढून ठेवलंय, जा ना लवकर. नको ती दोन नको, परत गोंधळ आहे. थांब जर एक मिनिट. हा हे नको, लिफ्ट जातो. आधी माझ्या वस्तू आण. हो थँक्यू. आज पुन्हा एकदा तुमच्यामुळे वाचलो, नाही तर सगळं खरं खरं सांगावं लागलं असतं. मालक माऊ जादू करणं थांबवतच नाहीये. तिला परत पाठवून देऊया. तुम्ही कधी बोलताय तिच्याशी? मालक, काही निर्णय घेताना कठोर मनाने घ्यावे लागतात. हे आपण आपल्यासाठी कुठं करतोय? माऊच्या भल्यासाठीच करतोय ना. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.